देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। या निमित्तानं फडणवीसांनी विविध विक्रम केलेत। पाहुयात फडणवीसांनी कुठले 5 विक्रम केलेत। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक केली आहे। 2014, 2019 आणि 2024 असे सलग 3 वेळा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। यासह विविध विक्रम फडणवीसांच्या नावावर झाले। देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यावेळी ते 5 वर्ष 17 दिवस मुख्यमंत्रीपदी होते। फडणवीसांनी 2019 मध्ये अजित पवारांबरोबर पहाटेचा शपथविधी करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यावेळी फडणवीसांचं सरकार 72 तासांत कोसळलं आणि फडणवीस सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ठरले। आता फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। फडणवीसांच्या नावावरचा दुसरा विक्रम म्हणजे वसंतराव नाईकांनंतर मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षांचा काळ पूर्ण करणारे फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले। तसंच वयाच्या 44व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत। वसंतराव नाईक 3 वेळा मुख्यमंत्री झाले। त्यांचा मुख्यमंत्री पदाचा एकूण कालावधी होता 11 वर्ष 78 दिवस। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले। त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता 6 वर्ष 221 दिवस। त्यानंतर देवेंद्र फडणवीस 3 वेळा मुख्यमंत्री झाले। त्यांचा आतापर्यंतचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी आहे 5 वर्ष 20 दिवस। आणखी एक किमया फडणवीसांच्या नेतृत्वात घडली, ती म्हणजे गेल्या सलग 3 निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे 100हून अधिक आमदार निवडून आणले। 2014 मध्ये भाजपचे 122 आमदार निवडून आले। 2019 मध्ये भाजपच्या आमदारांची संख्या होती 105। 2024 मध्ये भाजपचे अभूतपूर्व 132 आमदार निवडून आले। विशेष म्हणजे 2019 मध्ये भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं, तरीही 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात एकही आमदार भाजपला सोडून गेला नाही। आपल्याला कल्पना आहे की 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, एक नवीन सुरुवात आपण करतोय, पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही। सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते। आणखी एक प्रघात देवेंद्र फडणवीसांनी मोडला। उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही, हा प्रघात मोडला। आतापर्यंत महाराष्ट्रात जेवढे उपमुख्यमंत्री झाले त्यांच्यापैकी एकही उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री होऊ शकला नाही। मात्र 2022 मध्ये शिंदेंच्या मंत्रिमंडळात पक्षादेश मानून उपमुख्यमंत्री झालेले फडणवीस आता मुख्यमंत्री झाले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।